नांदेडच्या राजकारणात मोठा धमाका, मतदार गायब, मोबाईल बंद, नांदेड निवडणुकीत नवा वाद, प्रशांत इंगोले यांचे गंभीर आरोप। नांदेड विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी नगरसेवकाचे अपहरण करून त्यांना संपर्काबाहेर ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे। अनेक नगरसेवकांचे मोबाईल बंद असून ते उपलब्ध होत नसल्याने लोकशाही दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करणार असल्याचे इंगोले यांनी स्पष्ट केले आहे। या आरोपामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले आहे। मी इंजिनियर प्रशांत इंगोले, महाराष्ट्र राज्यातील नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचा उमेदवार आहे। माझा हा आरोप आहे की प्रस्थापित उमेदवारांनी नगरसेवकांचं अपहरण केलेलं आहे। आम्ही जेव्हा प्रचाराला त्यांच्या घरी जातोय तर घरचे काही उत्तर द्यायला तयार नाहीत, कुठं गेलेत माहीत नाही, घरच्यांना सुद्धा त्यांचा संपर्क होत नाही। म्हणून आम्ही उद्या ऑब्झर्व्हरना भेटणार आहोत, उद्या SP महोदयांना सुद्धा भेटणार आहोत की या नगरसेवकाचं नेमकं अपहरण झालंय की काय झालंय। आमच्याकडे अशी निरोप आहे की यांची घोडेबाजारी ही करण्यासाठी प्रस्थापित उमेदवारांनी यांना किडनॅप केलेलं आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। कारण लोकशाही जर जिवंत ठेवायची तर इलेक्शन हे पारदर्शक झाले पाहिजे। कुणाला आमिष दाखवून उमेदवार पळून नेणे, मतदार पळून नेण्याचे हे जे प्रकार नांदेड जिल्ह्यात होत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे। यासाठी आम्ही नक्कीच प्रशासनाला न्याय मागू।